सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. या माध्यमाला आपण जर पहिल्यांदाच पाहत असाल तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती, ताबडतोब या माध्यमाला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून पुढे व्हा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल 1 मेला महाराष्ट्र दिना दिवशी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरच्या मिसिंग लेनचं उद्घाटन झालं आणि हे उद्घाटन पाहण्यासाठी लाखो पुणेकर, लाखो मुंबईकर त्या हायवेवर ताटकळत उभे होते. हे सारे साक्षी आहेत त्या मिसिंग लेनच्या उद्घाटनाचे. भर उन्हामध्ये यांना ताटकळवणारे ते जे कोणी नियोजन करते असतील त्यांना थोडी शरम वाटायला हवी होती. मागे तुम्ही पाहिलात, जवळपास मला वाटतं 32 तासांसाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर एक प्रचंड ट्रॅफिक झाली होती. त्यावेळेस त्याला गॅस टँकर उलटला होता. अशा प्रकारचे अपघात सांगून घडत नाहीत. पण यावेळेस ज्यांनी कोणी हे नियोजन केलं सरकारमधल्यांनी, त्यांना थोडी शरम, लाज, लज्जा, शरम असायला हवी होती. कारण जवळपास 7 ते 8 तासांपेक्षा जास्त गाड्यांना थांबवून एखाद्या हायवेचं उद्घाटन करणारे हे जे कोणी नियोजन करते असतील त्यांना ते खरं तर शिक्षेस पात्र आहेत. भर ऊन, भर दुपारचं ऊन, गाड्या बंद पडतायत. गाड्या किती वेळ चालू ठेवणार? काही गाड्यांमध्ये इंधन असेल नसेल, परिवार आहेत, वयोवृद्ध माणसं आहेत, जेवण खावण नाही, पाणी विचारणारं कोणी नाही. अशामध्ये यांनी उद्घाटनाचा घाट घातला. मला नवल एका गोष्टीचं वाटलं, ज्या वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वरून म्हणतायत, आम्ही वरून पाहिलं, प्रचंड ट्रॅफिक आहे, पटापट आपला कार्यक्रम झाल्यानंतर, काय त्यांचं वाक्य मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवेल, हा कार्यक्रम झाल्यानंतर ह्या गाड्यांना पटापट सोडा. असे नाही म्हणाले की आपला कार्यक्रम होत राहील, या गाड्या पहिल्या सोडून द्या, एक लेन मोकळी करा, ह्या गाड्या सोडून द्या. अजिबात नाही म्हणाले. ते म्हणाले आपला कार्यक्रम झाल्यानंतर ह्या गाड्या सोडा, त्यांच्याकडून टोल घेऊ नका. मायबाप सरकार, फार मोठे उपकार झाले तुमचे, त्यांच्याकडून टोल घेऊ नका म्हणाले. 7 तास जर ट्रॅफिक मध्ये ताटकळवल्यानंतर तुम्हाला जर टोल घ्यायची सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे आहात तुम्ही. हे मायबाप सरकार जे आहे ना, हे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यांनी त्या हायवेवरून त्या दिवशी प्रवास केला त्यांनी खरंच सांगायचं, त्या दिवशी एवढ्या ट्रॅफिक मध्ये उभे राहून सुद्धा वरती यांचे स्कॅनर चालू होते. यांच्या टोल नाक्यातून ज्या गाड्या पास होत होत्या सर्व गाड्यांचा टोल कट होत होता. म्हणजे किती हे गेंड्याची कातडी सुद्धा लाजेल इतक्या घाणेरड्या कातडीचं हे सरकार आहे. त्या 7 तास ताटकळ्यांनी टोल भरला. काय म्हणावं. मी तुम्हाला एकनाथ शिंदेचा तो व्हिडिओ दाखवतो. मला त्या जे कोणी नेटकरी आहेत, जे कोणी सोशल मीडियावर 20 पैशाने या कमेंट चालवतात, त्यांनी त्याच्यात एकनाथ शिंदेची तारीफ करावी. म्हणे बघा एकनाथ शिंदे कसे जनतेतले आहेत, कसा जनतेविषयी कळवळा आहे. त्यांनी सांगितलं गाड्या ताबडतोब सोडून द्या. अरे थोडी तरी वाटायला हवी रे आपल्याला कुठेतरी. आपण ह्या गाड्यांना, म्हणजे तुमची तारीख चुकली, तुमची वेळ चुकली, कारण तारीख शुक्रवारची, सुट्टीचा दिवस, लोक प्रवास करतायत, आपापल्या गावांना प्रवास करतायत, कोकणापर्यंत प्रवास करतायत. त्या सर्वांना तुम्ही भर उन्हात ताटकळत उभा केला. तुम्हाला माहिती आहे एरवीही त्या रस्त्याला ट्रॅफिक होते, तर आज आपण असा कार्यक्रम घेऊन 5-5, 6-7 तास लोकांना ताटकळत उभं करणार. त्यांना तशी तुम्ही कल्पना द्यायला हवी होती. त्यांनी कदाचित तो रस्ता टाळला असता, दुसरा जुना हायवे घेतला असता किंवा इतर हायवे घेतले असते. तुम्ही जाणीवपूर्वक त्या लोकांना तिथे तुमचा कार्यक्रम दाखवण्यासाठी त्यांना ट्रॅफिक मध्ये ठेवलात. थोडी तरी माणुसकी असेल की नाही? जरा एकदा त्या ज्यांनी कोणी या एकनाथ शिंदेची तारीफ केलेली आहे या सगळ्यामध्ये, मला त्यांना हा व्हिडिओ दाखवायचा. ह्याच्यात तुम्हाला तारीफ करण्यासारखं काय दिसलं? फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे एकदम. नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत इथून सोडू द्या. टोल बिल घेऊ नका म्हणायचं, डायरेक्ट पोलिसांना सांगा गाड्या सोडायला. या रोडनी ते इन्स्ट्रक्शन द्या की टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्री मध्ये. आपले पोलीस उभे करायला. फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे एकदम. नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत इथून सोडू द्या. टोल बिल घेऊ नका म्हणायचं, डायरेक्ट पोलिसांना सांगा गाड्या सोडायला. या रोडनी
ते इन्स्ट्रक्शन द्या की टोल पूर्णपणे सोडून द्या सगळ्यांना फ्रीमध्ये. इमिजिएट आपले पोलीस उभे करायला. फुल आम्ही वरून बघितलं, फुल ट्रॅफिक जाम आहे एकदम. नंतर तर कार्यक्रम झाला लगेच सोडू, पण तोपर्यंत हे इथून सोडू द्या. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिलेले आहेत. वाहतूक कोंडीची त्यांनी दखल घेतलेली आहे आणि लगेचच वाहनं सोडा, पोलिसांना तैनात करा आणि कोणताही टोल आकारू नका, अशा सूचना या त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आपला कार्यक्रम झाल्यानंतर ह्या गाड्या सोडून द्या. फारच चांगले आदेश तुम्ही सरकारला दिलेत. असो, त्या विषयात जायचं नाही, पण मला कालच एक बातमी ऐकिवात आली. या मिसिंग लेनच्या उद्घाटनापूर्वी तिथे एक बैल कापल्याचं म्हणजे वृत्त आहे. साम मराठीने ते वृत्त प्रदर्शित केलं. मला इतर कुठल्या माध्यमांवरती दिसलं नाही. साम मराठीचे आभार मानतो. तुम्ही धाडस केलात हे वृत्त दाखवण्याचं. कशा प्रकारे ते धुण्याचं काम चालू होतं, कशा प्रकारे ते पुरावे नष्ट करण्याचं काम चालू होतं. आपण नेमके कोण्या दिशेने जात आहोत. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या बोगद्याच्या तोंडाजवळ एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओनुसार बैल मारल्याचा दावा केला जातोय. इथं सांडलेलं रक्त पाहून कामगारांना विचारलं असता त्यांनी मात्र यावर बोलायला नकार दिला. तसंच ते रक्ताचे डाग धुवून काढत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीचा हा सगळा प्रकार घडल्याचं या ठिकाणी समोर आलेलं आहे. या ठिकाणी बैल मारल्याच्या माहितीला एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर दुजोरा दिलेला आहे. तर दुसरीकडे कामगारांनी बैल मारल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे याबाबत या परिसरामध्ये उलटसुलट चर्चा रंगली आहे. कोणताही पंचनामा नाही, कोणती कारवाई नाही, केस नाही, इन्व्हेस्टिगेशन नाही, काहीच नाही. हा मुंबई पुण्याचा जो नवीन मिसिंग लिंकचं जे काम चालू आहे तो हा लोकेशन आहे. एक खाली खोपली वगैरे बघू शकता तुम्ही. या ठिकाणी काय झालं होता ते तुम्ही सांगा. इधर क्या हुआ था? तो तुमको इधर साफ करने के लिए कौन बोला? कौन साफ बोला? इधर कोई पुलिस बिलिस आए थे? कब आए थे? आधा घंटा हो गया. यहाँ पे रात को बेल काटा गया. बेल जो ये कोणताही पंचनामा नाही, कोणती कारवाई नाही, केस नाही, इन्व्हेस्टिगेशन नाही, काहीच नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे. दरम्यान बैल मारल्यासंदर्भात आम्ही MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांना विचारलं आणि त्यावेळी त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पहा. बोगद्याच्या तोंडावर एक धक्कादायक प्रकार आहे, तो उघडकीस आलेला आहे. काही बैल मारल्याचं रक्त सांडलंय अशा पद्धतीचं. हे काय नेमकं सगळा प्रकार? त्याबद्दल मला काही कल्पना नाही आहे. हा विषय मला माहिती नाही. तर या संदर्भात आमचे प्रतिनिधी जे आहेत गणेश कवडे यांनी घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणचा आढावा घेतला, तो देखील पाहूया. मुंबई पुणे मिसिंग लिंक वर आहे एक व्हिडिओ आहे, तो सध्या व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये एक धक्कादायक प्रकार आहे तो झालेला कळला जातोय. कारण की जो पहिला बोगदा आहे ज्या ठिकाणी सुरू होतो आणि त्याच ठिकाणी बैल मारल्याचा प्रकार आहे तो दिसून येतोय. आणि ह्या बैल मारल्याच्या प्रकारानंतरून या ठिकाणी काही कर्मचारी होते, त्यांना या सगळ्या संदर्भात आहे ते विचारणा केली असता या पद्धतीचं कुठलीहीच माहिती नाही अशा पद्धतीने देखील त्या कर्मचाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. आणि ज्यावेळेस खरं तर हे सगळं साफ करायला लावलं होतं आणि त्यावेळेस हे सगळे डाग आहेत ते निर्माण झालेले पाहायला मिळतात साफ करतानाचेच. आणि त्याचमुळे जात आहोत. हा समाज म्हणून आपण कोण्या दिशेने जात आहोत, ही असे जर प्रकार जर घडत असतील, या वृत्तामध्ये नेमकं आता काय याच्यामध्ये तथ्य आहे शेवटी हे तपासात कळेल. पण जसे जर अघोरी प्रकार घडत असतील तर आपला समाज नेमका कोण्या दिशेने चाललाय. मग हे बैल कापण्यापेक्षा तिथे त्या खरात बाबाचं उष्णजल टाकायचं होतं, त्यानेही पवित्र झालं असतं सारं काही. आपण हिंदुत्ववादी, आपण विचार करा, बैल हा शेवटी गोवंश आहे ना. आपण बरं हे चला एखाद्या दुसऱ्याने कोणी केलं असतं, दुसऱ्या समाजातल्या कोणी केलं असतं तर मात्र गजब माजला असता. पण आमचं ते कार्ट, दुसऱ्याचा तो काय म्हणतात, मी आता उलटच म्हणालो, आपला तो बाबे आणि दुसऱ्याचं ते कार्ट, आणि आता आपल्याला आपलंच कार्ट म्हणायला लागेल. जर हे असले प्रकार आपणच करणार असू, खरंच नवल वाटतं आपला समाज खरंच हा भाग आता संपत चाललेला आहे का. मी तुम्हाला आणखी एक व्हिडिओ दाखवतो. या व्हिडिओमध्ये
मला खरं तर याच्यात राजकारण कुठे करायचं नव्हतं. एक चांगल्या गोष्टीचं उद्घाटन होतंय, सरकार कुणाची असो. बघा, शेवटी हे सारे प्रोजेक्ट्स जे असतात हे काही कुणा एका सरकारच्या काळात बनत नसतात. कुणाच्या तरी काळात त्याची सुरुवात होते, कुणाच्या तरी काळात त्याचा शेवट होत असतो. सरकार बदलत असतात. आता इथे 2017 साली खरं तर ह्या मिसिंग लिंकची सुरुवात झाली. पायाभरणी 2017 साली झाली. त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तुम्हाला आणखी एका गोष्टीची आठवण करून देतो. ज्या देवेंद्र फडणवीसांचा जो प्रोजेक्ट होता समृद्धी हायवेचा, त्याचं संपूर्ण बांधकाम उद्धव साहेबांच्या काळात झालं. याचा अर्थ फक्त देवेंद्र फडणवीसांचं त्यात श्रेय असं होत नाही. कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस हे सरकार बदललं आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले, उद्धव साहेब स्वतः या कामामध्ये प्रचंड बारीक लक्ष त्यांचं असायचं. खरं तर सुरुवात जर करायची झाली तर इथून करावी लागेल. ज्यावेळेस या हायवेचं बांधकाम झालं त्याच वेळेस ह्या मिसिंग गोष्टी जर पूर्ण झाल्या असत्या, त्याच काळामध्ये जर ह्या गोष्टींची पाहणी झाली असती व्यवस्थित की कुठून हा हायवे गेला, तर याचा जास्तीत जास्त उपयोग लोकांना होईल. कारण आज जवळपास 30 वर्ष आपण चुकीच्या रस्त्याने जर प्रवास करत असो असं म्हटलं आणि 30 वर्ष आपण जर ट्रॅफिक सहन केली असेल तर आपण ह्यातून काय मिळवलं. आजही मुंबई पुणे हायवेच्या जुन्या रस्त्याचा टोल आपण भरतोच की. आज 30 वर्षांनंतर सुद्धा त्या रस्त्याचा जर आपण टोल फक्त मेंटेनन्सच्या नावाखाली भरत असू, तर त्याच वेळेस जर हा मिसिंग लेन झाला असता तर एवढ्या 7,000 कोटींचा चुराडा झाला नसता आणि 30 वर्ष आपण ट्रॅफिकचा सामना केला नसता. त्या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात. गडकरींचं यश आहे ते गडकरींचं यश थोडं बाजूला ठेवूयात. आता तुम्ही पहा, या मिसिंग लेनला ज्यावेळेस उद्घाटनाच्या वेळेस स्वतः एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस तिथे बसले होते. एकनाथ शिंदेंनी जाणीवपूर्वक याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न केला. एकनाथ शिंदे म्हणतात देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये याचं कामात सुरुवात झाली आणि म्हणतात नंतर मधल्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम करणारे आले आणि त्याच्यातच देवेंद्र फडणवीसांनी एक दुजोरा दिला. ते सगळ्यांना सांगायचे स्टे होम, स्टे होम. जरा ह्यांचे कुत्सित शब्द एकदा ऐका, त्याच्या पुढे मी माझं विश्लेषण करतो. यांच्या सगळ्या प्रश्नांना योग्य ते उत्तर देणार. जरा पहा हे कुत्सित. की पूर्वीच्या लोकांनी म्हणाले होते की होणार नाही, रद्द केला होता. जे होणार नाही तेच आपण करतो, याला महायुती सरकार म्हणतात. आणि म्हणून चॅलेंज त्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांनी स्वीकारलं, अधिकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं कसं झालं पाहिजे. आणि त्यावेळेस मग हे चॅलेंज स्वीकारलं आपण. मी त्यावेळेस MSRDCचा मंत्री होतो. तुम्ही सुरुवात केली, नंतर मग दुसरे लोक आले वर्क फ्रॉम होम वाले. मग त्याच्यामुळे थोडा थंड पडला. त्यांनी सगळ्यांना सांगितलं स्टे होम. मला एक साधा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारायचा आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचा आहे. बघा, राजकारण आपल्या बाजूला असतं, पण कोतमन जे असतं ना, कोतमन हे जनतेला कळतं. तुम्ही राजकीय सुडबुद्धीतून ही सगळी विधानं करता. तुमचे नरेंद्र मोदी, तुमचे पंतप्रधान त्यावेळेस सगळ्यांना घरी राहा, ते अमिताभ बच्चनचे ते मेसेज यायचे, हात धुत राहा, क्वारंटाईन राहा किंवा घराच्या बाहेर पडू नका, जर जरूरत नसेल तर, आवश्यकता नसेल तर. ते काय सांगत होते? स्टे होमच सांगत होते ना. देवेंद्र फडणवीस आपला पंतप्रधान, आपला नरेंद्र मोदी त्यावेळेस काय सांगत होते? स्टे होम सांगत होते. मग उद्धव साहेबांनी काही वेगळं सांगितलं. केंद्राचे आदेश आपण पाळतो की नाही राज्य सरकार? स्टे होम सांगितलं. स्टे होम कशासाठी? तर लोकांसाठी, जनतेने बाहेर पडू नये. तुम्हाला मंदिरं उघडायची होती त्या काळामध्ये, तुम्हाला सारं राजकारण करायचं होतं. तुम्हाला कोवॅक्सिन असतील, कोविशिल्ड असेल किंवा तुम्हाला रेमडेसिवीर असतील, तुम्हाला ICU मशीन असतील, तुम्हाला ऑक्सिजन असेल, हा सारा इतर राज्यांना द्यायचा होता, महाराष्ट्राला द्यायचा नव्हता. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, PM केअरचा जो फंड होता तुमचा, तो सुद्धा तुम्हाला केंद्राला द्यायचा होता. म्हणजे तुम्हाला सांगायचंय CM केअरला देऊ नका, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला देऊ नका, तुम्ही PM केअरला द्या, ज्याचा आजपर्यंत हिशोब मिळाला नाही. जो प्रायव्हेट फंड आहे त्या फंडला तुम्ही फंड केलात भारतीय जनता पक्षाच्या. तुम्ही कामासाठी तो वापरलात का? मग तुमच्या निवडणुकीच्या कामांसाठी वापरलात का तो फंड? त्याचा हिशोब कुठे आहे? महाराष्ट्राच्या बाबतीत एवढी सापत्न वागणूक झाली. देवेंद्र फडणवीस स्टे होम म्हणणारे आमच्या उद्धव साहेबांनी प्रत्येकाच्या खात्यात 50,000 टाकले. कुठलाही मागचा पुढचा विचार केला नाही. ज्याच्या घरामध्ये कोविडमुळे एखादे मृत्यू झाला असेल, थेट त्याच्या नातेवाईकांच्या, त्याच्या वारसाच्या खात्यामध्ये थेट 50,000 टाकले होते. त्याचा विचार नाही करत बसले. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी मृत्यूचा, एवढी लोकसंख्या असताना सुद्धा दर राहिला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तुम्हाला आज सांगतो, त्यावेळेच्या आमच्या उद्धव साहेबांच्या कामाची ती पोचपावती आहे. सर्वात कमी रेट राहिला तो. असं तुम्हाला या गोष्टी कळणार नाहीत, मला त्या गोष्टीवर बोलायचं नाही. पण मला जे वर्क फ्रॉम होम म्हणालेत ना,
ते एकनाथ शिंदे त्यांना ह्या व्हिडिओने मला उत्तर द्यायचंय. जरा हा व्हिडिओ पहा. या वर्क फ्रॉम होमच्या व्हिडिओमध्ये हे उद्धव साहेब ठाकरे तिथे मिसिंग लेन मध्ये काय करतायत? नाकाला मास्क दिसतोय तुम्हा सर्वांच्या, याचा अर्थ कोविडचा काळ आहे. उद्धव साहेब त्याही वेळेस कामाची पाहणी करतायत, तिथे साईडवर उभे आहेत, सोबत एकनाथ शिंदे तुम्ही स्वतःही उभे आहात. हा व्हिडिओ पहा आणि मग हा जो आपल्याला विसरभोळेपणाचा हा जो प्रकार आपण दाखवताय सर्वांना त्याच्याविषयी थोडंसं सांगा. जरा पहा, एकदा हा व्हिडिओ पहा. मगाशी एकनाथ शिंदे म्हणाले वर्क फ्रॉम होम करणारे, यालाच वर्क फ्रॉम होम म्हणतात का? ऑन फील्ड जागेवर उभे राहून स्वतः उद्धव साहेब ठाकरे तत्कालीन मुख्यमंत्री तुमच्या सकट, तुम्ही स्वतः तिथे आहात, तुमच्या सकट त्या जागेची पाहणी करतायत आणि तुम्ही त्यांना वर्क फ्रॉम होम म्हणता. खरं तर उद्धव साहेब तुमची चूक झाली. सार्वजनिक बांधकाम आणि नगर विकास ही खाती खरं तर तुम्ही तुमच्याकडेच ठेवायला हवी होती. ज्या वेळेस संपूर्ण जगावर कोविडचं महामारीचं संकट होतं त्याही वेळेस महाराष्ट्राचा अर्थगाडा हा व्यवस्थित चालू होता. महाराष्ट्राने त्याही वेळेस उद्योगधंद्यांमध्ये, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये, FDI मध्ये हा उच्चांक गाठला होता. आता हे सगळं ह्या लोकांना काय कळणार? यांना बांधकाम, सार्वजनिक बांधकाम पासून, नगर विकास पासून त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास गाठायचा होता, तो पल्ला गाठायचा होता. असो, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र जाणतो. काल ज्या वेळेस हा सारा तामझाम तुमचा चालला होता तिथे मिसिंग लेनच्या जागेवर, तिथे लोकांची मतं कधीतरी जाणून घेतलीत का? जरा लोकांना विचारा. लोक स्वतः म्हणतायत वेळ चुकली, तुम्हाला उद्घाटन करायचे, तुम्ही करायला हवं, एक दिवस अगोदर करा, एक दिवस नंतर करा, पण ज्या दिवशी, सुट्टीच्या दिवशी तुम्ही हे सगळं करून तुम्ही नेमकं काय साध्य केलात? भर दुपारच्या वेळेत, ज्या वेळेत लोकांचा प्रवास तिथून, म्हणजे जर तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन केलात, निरीक्षण केलात, तर त्या वेळेत सर्वाधिक जास्त गाड्या या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून पास होत असतात. जरा लोकांच्या प्रतिक्रिया पहा. लोक म्हणतायत आपल्या स्वतःच्या कामाला लोकांना दाखवण्यासाठी, तामझाम दाखवण्यासाठी तुम्ही हे सारं केलात. देवेंद्र फडणवीस हे लोक प्रश्न तुम्हाला विचारतायत. जरा पहा हा व्हिडिओ. 1, 2, 3 अशा एका मागे एक 4, 5, 6 अशा एक साधारणपणे 10-11 गाड्या आपण बघतोय ज्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. गाडी गरम झाल्या मग थांबणार, काय करणार? मिसिंग लिंक सुरू होतं त्याच्यातनं जा ना. सुरू होईल का आज? आपल्या लोकांना उल्लू बनवायचं काम चाललंय काय? सकाळी टायमिंग देत नाहीत, काय नाही करून. आम्हाला जायचंय शिरवळला, हॉस्पिटलला जायचंय. 70-80 गाड्या बंद पडल्यात, पाणी नाही कोणाकडे, प्यायला नाही. पुढे आधी मी वाहतूक कोंडी दाखवतो. इथे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा रस्ता बंद केल्यामुळे एक लेन तिथे डाव्या साईडला आपण बघतो ती सुरू ठेवलेली आहे. नियोजन व्यवस्थित नाहीये कार्यक्रमाचं, त्याच्यामुळे येणाऱ्या लोकांना गैरसोय निर्माण होते. मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी हे सगळं ट्रॅफिक झालेलं आहे. त्यांनी जर लवकर ओपनिंग केलं असतं सकाळी 7 वाजता तर एवढं ट्रॅफिक झालं नसतं. भरपूर ट्रॅफिक झाले, 3 तास म्हणून टोल नाक्यापासून रांगा लागलेल्या आहेत पूर्ण. तर सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर सध्या आपल्या सोबत आहेत. नाही, या सगळ्या निश्चितपणे MSRDC जबाबदार आहे. याचं कारण वीकेंडला ट्रॅफिक जाम होतात हे त्यांना नीट माहिती आहे. हे 30 तारखेला करून घेतलं असतं आणि लोकांचे हाल वाचले. प्रवाशांचे कमालीचे हाल होत आहेत आणि त्यामुळे मिसिंग लिंकच्या उद्घाटनाची वेळ चुकली असं या सगळ्या प्रवाशांचं म्हणणं आहे. नियोजनाचा अभाव आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या समस्यांचा सामना या सगळ्या प्रवाशांना करावा लागतोय. कसं आहे, सध्या लोकांच्या प्रतिक्रियांची, लोकांच्या मताची किंमत शून्य उरली आहे. मत म्हणजे मी ते मत नाही म्हणत आहे निवडणुकीत देतोय आपण ते मत, त्या मताची किंमत तर शून्यापेक्षाही खाली गेलेली आहे. तुमच्या प्रतिक्रियांची, तुमचं प्रतिक्रियारूपी जे मत आहे त्याची किंमत शून्य आहे. कारण तुमचीच मुळात गरज उरलेली नाही. तुमचं मत, तुमचं निवडणुकीतलं मत कोणाला महत्वाचं वाटतं? आता थेट मशिनींमध्येच गपले केले जातात. त्यामुळे थेट कुणाला किती नगरसेवक पाहिजे, तुला एवढे, तुला एवढे, तुला एवढे, चला दिले, सगळ्यांना सगळं मिळतं. हे जनतेच्या मतातून नाही तर मशीनच्या त्या काय म्हणायचं, आता जाऊ दे, त्या विषयांमध्ये जात नाही, आपला तो आजचा विषय नाही. पण लक्षात घ्या मायबाप जनते हो, लक्षात घ्या, तुम्हाला ज्यावेळेस गृहीत धरलं जातं त्यावेळेस आवाज, बी वोकल, बोला बोला, बोलायला शिका, आवाज उठवा. जर तुम्ही आवाज उठवाल तर तो आवाज प्रशासनापर्यंत जातो. सर्वांची एकजूट, एक ताकद दिसली पाहिजे. काल नवले ब्रिजवर पाहिलात तुम्ही काय घडलं. मी म्हणजे पुण्याचा विषय चाललाय म्हणून म्हणतोय, कशा प्रकारे लाठीचार्ज झालाय. बलात्कारी तिथे सुटून जाणार काही दिवसांनी, त्याचे पुरावे सापडणार नाहीत, ते सिद्ध होणार नाही. बलात्कारी सुटून जातात, बेल मिळते त्यांना, आणि तुम्ही, आपण जे ह्या सगळ्याच्या विरोधात आंदोलन पुकारतो ते सगळे लाठ्या खात बसतात. 3.5 वर्षांची मुलगी, 3.5 वर्षांची ती चिमुरडी
मी स्वतः 2 मुलींचा बाप आहे, मला चांगलं कळतं. माझी मोठी मुलगी 5 वर्षांची आहे. मी समजू शकतो 3.5 वर्षाचं ते वय काय असतं. समाज कुण्या दिशेने चाललाय, जे मगाशी मी म्हणालो, समाजाची हे संपलेली आहे, विचार करायची वृत्ती संपलेली आहे. आपण नराधमतेच्या दिशेने चाललेलो आहोत. प्राणी सुद्धा असं भयानक वागत नाहीत. ज्यावेळेस तुम्हाला भीती नसते कायद्यांची, ज्यावेळेस तुम्हाला भीती नसते समाज व्यवस्थेची, ज्यावेळेस तुम्हाला भीती नसते प्रशासनाची, त्यावेळेस या असल्या गोष्टी घडतात. आणि प्रशासन कशात व्यस्त? तुम्हाला ट्रॅफिकमध्ये अडकवण्यात व्यस्त. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. विचार करा आणि माझं काही चुकत असेल कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. सप्रेम जय महाराष्ट्र.